महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। हे पुढे नको जाऊ होय, थोडं मागे या तुम्ही। हे हिरो थांब इथं थांबा। हे थांब रे, पुढे जाऊ नका, जाऊ नका सर 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 कॅमेरामन पुढे जाऊ नको नको जाऊ। अरे मित्रा सागे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चला पुढे। काम बोलले का रे? एक नंबर झाला। हा अरे मागे चाललं ना, अरे मागे ना यार, काय हा तेच करतो आता। पण दोन्ही हातांनी पकडा मग। मुख्यमंत्र्यांची ही भूमिका आणि त्याला तमाम ठाणेकर नागरिकांची मिळत असणारी साथ, आता ठाणेकर मुख्यमंत्री आपल्याला फेरीवाले पुढे साहेब 2 मिनिटं अभियान आहे सर। वागळे प्रभाग समितीमध्ये या शनिवारी हे अभियान राबवलं जाईल। याच्यानंतर पुढचे 6 दिवस वागळे प्रभाग समिती 3 राज्यामध्ये NDA म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील लोकांनी ठरवलेलं आहे। लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली, मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात, विश्वास ठेवतात। इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होती, मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि मग 3 राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे। आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा 2024ला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतात। सर 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 ऐका ना, सुखाचं समृद्ध आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे, सरकारची संकल्पना आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो। शेतकरी, कष्टकरी, बळीराजा, कामगार, महिला भगिनी, तरुण या सर्व घटकांना न्याय मिळो। त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ, त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होऊ दे, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो सर्वांना। नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंद। एक अभियान आपण केलेलं आहे, डीप क्लिनिंग ड्राईव्ह। हे अभियान मुंबईतून सुरू झालं, आज ठाण्यामध्ये याला सुरुवात होते आहे। आज 5,000पेक्षा जास्तीचे आज दुधाचा दूध या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे। एक मोठा विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅनपॉवर कर्मचारी इकडे आणायचे आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने, त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते, स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं।
अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून 24 फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे. विभागामध्ये अशा प्रकारचे मॅनपॉवर मोबिलाईज करून मशिनरी मोबिलाईज करून त्या भागामध्ये रस्ते, फुटपाथ, आतली गटारं, फुटपाथची गटारं, नाले, पब्लिक टॉयलेट, अंतर्गत रस्ते, अंतर्गत पायवाटा, गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मीडियममध्ये वृक्षारोपण करायचं आहे, वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कव्हर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कव्हर तयार करायचं आहे, अर्बन फॉरेस्ट तयार करायचं आहे, पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत. पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे, पाण्याची लेवल वाढली पाहिजे, हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर भिंती ज्या आहेत फ्लायओव्हरच्या खालची जे काही जागा आहे ती स्वच्छ करणं, रंगरंगोटी करणं, ती लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देणं, हे सगळं या स्वच्छता अभियानामध्ये आहे. त्यांनी एक लोगो तयार केला आहे. ठाणं बदलतंय आणि खऱ्या अर्थाने आपण त्या बदलाची सुरुवात पाहिलेलं आहे. आज इथे बघा एक चौक, भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे. आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत. आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही NGO या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे. आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं, आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी होणारी रोगराई यामुळे रोगराई दूर होईल, ठाणं स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठाणं होईल, प्रदूषणमुक्त ठाणं होईल. अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे. हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही, हे महापालिकेचं अभियान नाही, राज्य सरकारचं अभियान नाही, तर लोकांचं अभियान आहे. ही लोक चळवळ व्हावी, एक लोकांमध्ये क्रांती या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. अशा प्रकारचं अभियान आज सुरू झालेलं आहे. हा टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे. कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेल्या आहे, नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्या आहे, मोठी मानाची स्पर्धा लावलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये